मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील जवळपास 90,000 दुबार नावं आता वगळण्यात आलेली आहेत। एक्सेल आणि मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून ही दुबार नावं शोधली आणि त्यातली 90,000 ही नावं जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत। दुबार नावं लक्षात येताच घरी जाऊन एकूण 89,000 दुबार 340 नावं वगळण्यात आलेली आहेत। मुंबईमधील मतदार याद्यांमध्ये तब्बल 11 लाख दुबार नावं आहेत, त्यातली 89,000 नावं वगळलेली आहेत। नावासोबत फोटो जुळवून वगळण्यात ही दुबार नावं आलेली आहेत। 2.25 लाखांपैकी 2.29 लाख नावं तपासली आणि 89,000 नावं जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात माझे सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज। हो सिद्धेश, आपण माहिती विधानसभेची निवडणूक ही पार पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर विरोधी आक्रमक झालेली भूमिका पाहायला मिळाली। विरोधकांनी सातत्याने जे मतदान झाले ते दोबार मतदान मोठ्या प्रमाणात झाले असं देखील विरोधकांनी म्हटलं आणि या ठिकाणी त्यांनी क्लिप पण दाखवलेल्या होत्या, त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, सर्व विरोधकांनी या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली ती दुबार आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये मतदार याद्यातील जवळपास 90,000 दुबार नावं ही वगळली गेलेली आहेत। मनपा म्हणजे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर एक बनवलं आहे आणि त्याची दुबार नावं ही मोठ्या शोधलेली आहेत आणि दुबार नावं लक्षात येतात घरोघरी जाऊन खात्री करून हे नावं त्यांनी आता हटवलेली आहेत। त्यामध्ये आपण बघतो 89,000 दुबार नावं 340 ही वगळली गेलेली आहेत आणि आपण मुंबईतील मतदार याद्यांमध्ये तब्बल 11 लाख हे दुबार नावं आहेत आणि नावा फोटो जुळवून वगळण्यात आलेली दुबार नावं देखील आपण बघितलं तर 2,25,000 ही दुबार नावं आहे आणि त्यामुळे आपण बघितलं या ठिकाणी महानगरपालिका देखील आता कामाला लागली आणि मोठ्या प्रमाणात घरोघरी जाऊन ही दुबार नावं वगळण्याची प्रक्रिया देखील आता सुरू झालेली आहे। नक्कीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।